पूर्वी आणि तो जो माझा कधीच झाला नाही. मी पूर्वी आहे. मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंग करते. लोक मला मजबूत समजतात, पण माझ्या मनात एक गोष्ट आहे जी मी कधीच पूर्ण बोलू शकले नाही. तो माझ्याच नात्यातला मुलगा आहे. लहानपणापासून ओळख होती, एकाच घरातल्या कथा, एकाच नात्याची सावली. तेव्हा तो फक्त नात्यातला होता, पण कधीतरी तो माझ्या मनात कधी शिरला हे मलाच कळलं नाही. कॉलेज सुरू झालं. हॉस्पिटलच्या शिफ्ट्स, रुग्णांचे आवाज आणि माझा रोजचा थकवा. त्या सगळ्यात तो हळूच माझा आधार बनला. तो विचारायचा, आज खूप दमलीस वाटतंय, स्वतःची काळजी घेतेस ना? हे प्रश्न साधे होते, पण त्यात प्रेम होतं, जे न बोलता जाणवत होतं. पण माझ्या मनात भीती होती, नात्यांची, समाजाची, लोक काय म्हणतील याची. मी नर्स आहे. माझं भविष्य माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि तो माझ्याच नात्यातला. एक दिवस मीच त्याला थांबवलं. मी म्हणाले, आपण इथेच थांबलेलं बरं. तो शांत राहिला, काही बोलला नाही, पण त्या शांततेत खूप वेदना होत्या. त्या दिवसानंतर आमच्यातलं सगळं बदललं. तो समोर असायचा, पण खूप दूर. मी हसत होते, पण आतून तुटलेली. वर्ष गेली. आज मी लोकांची सेवा करते, जखमा भरते, वेदना कमी करते. पण माझ्या मनातली एक जखम आजही तशीच आहे. तो आजही माझ्याच नात्यात आहे. त्याचं आयुष्य पुढे गेलंय. कदाचित तो सुखीही असेल. आणि मी अजूनही काही रात्री त्याच्याच आठवणीत जागी असते. काही प्रेम कहाण्या लग्नापर्यंत जात नाहीत, त्या फक्त मनात राहतात. काही नाती नाव घेत नाहीत, काही प्रेम पूर्ण होत नाही, पण आठवणी त्या आयुष्यभर सोबत राहतात. ही होती पूर्वीची अधुरी प्रेम कहाणी. जर ही कथा तुमच्या मनाला लागली असेल तर कमेंटमध्ये अधुरी असं नक्की लिहा. अशाच खऱ्या भावना, अधुरं प्रेम आणि न बोललेल्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेला एक लाईक द्या. कारण काही प्रेम कहाण्या कधीच संपत नाहीत, त्या फक्त मनात जिवंत राहतात.